नमस्कार, मी सुहास पवार. मेन मराठी 24 तासमध्ये आपले स्वागत. सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी 24 तास. आमच्या मेन मराठी 24 तासला सबस्क्राईब करा, लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका, कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. जगद्गुरू लोभिवंत महाराजांची 118वी जयंती सर्वत्र उत्साहात व जल्लोषात साजरी. गौलीतही पालखी मिरवणूक आणि महाप्रसादाचे आयोजन, तर भाविकांची अलोट गर्दी. सविस्तर वृत्त. जगद्गुरू लोभिवंत महाराजांची 118वी जयंती आज सर्वत्र उत्साहात व जल्लोषात साजरी करण्यात आली. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यात श्री क्षेत्र पारद येथे जगद्गुरू लोभिवंत महाराजांची समाधी आहे आणि त्याच ठिकाणी भव्य दिव्य मंदिर असून लाखो भाविक या ठिकाणी नतमस्तक होण्यासाठी येत असतात. जगद्गुरू लोभिवंत महाराज यांची 118वी जयंती गौली येथे मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली. यावेळी गावकऱ्यांनी पालखी मिरवणूक काढत संपूर्ण गावभर ही मिरवणूक निघाली आणि त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जयंतीनिमित्ताने केक कापून मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात जगद्गुरू लोभिवंत महाराज यांची जयंती गौली येथे साजरी करण्यात आली. जगद्गुरू लोभिवंत महाराजांना संत सेवालाल महाराजांचे वंशज संत जेठालाल महाराज यांचे अवतार मानले जाते. या मानण्याला ऐतिहासिक आधार सुद्धा आहे. तसे बघता बंजारा समाजाचा पूर्वीचा लिखित इतिहास सापडत नाही, परंतु 8-10 दशकांपासून बंजारा समाजाचा इतिहास लिहिण्यास सुरुवात झाली. त्यामध्ये प्रामुख्याने बळीराम पाटील मांडवीकर यांचे गोर बंजारा समाजाचा इतिहास, आत्माराम कनिराम राठोड लिखित तांडा कादंबरी म्हणावी लागेल. डॉक्टर अशोक पवार आणि डॉक्टर सुनीता पवार राठोड छत्रपती संभाजीनगर या दाम्पत्यांनी बंजारा समाजाचा स्वर्णिम इतिहास लिहिण्यास सुरू करून कितीतरी खंड प्रकाशित केलेले आहेत. त्यानंतर किंबहुना त्यांच्याच बरोबरीने बहुसंख्य लेखक, कवी, साहित्यिकांनी बंजारा इतिहास लिहिण्यास सुरू केले व आज मितीला शेकडो संशोधक बंजारा समाजाच्या इतिहासाचे संशोधन कार्य हाती घेतले आहेत. पण पूर्वीचा इतिहास मात्र बंजारा भजनातून, लढीमधून, लेंगी गीतातून आणि बंजारा महिलांच्या गीतातून पिढी दर पिढी समोर चालत आला. तसाच इतिहास जगद्गुरू लोभिवंत महाराजांच्या बाबतीत आहे. खेमा बापू गाई चारत असताना त्यांना संत शिरोमणी जेठालाल महाराज भेटले आणि मला तुझ्या घरी यायचे आहे असे सांगितले. तुम्ही माझ्या घरी आले तर तुम्हाला फुलावर चालवील आणि फुलासारखं ठेवील असे खेमा बापू बोलले. दिवस लोटत गेले. गोरशी बाबाही गायी चारण्याबरोबरच वनदेवी माता बंजारीची पूजा करायचे व त्यांचे निस्सीम भक्त होते. गोरशी बाबा आणि गतकी माता यांची मनोभावे भक्ती सुरू असतानाच दिनांक 4 एप्रिल 1908 रोजी जगद्गुरू लोभिवंत महाराजांचा जन्म झाला. लहानपणापासूनच लोभिवंत बापू चमत्कारी होते. एक कटाक्ष सूर्याला बघण्याचा त्यांचा नित्यक्रम होता. त्यामुळे अद्वितीय तेज बापूंच्या डोळ्यामध्ये होते. सर्व संकट दूर करणारा बापू म्हणून लोभिवंत महाराजांची ख्याती आहे. सध्या बापूंची समाधी पारद येथे असून ह्या ठिकाणी जयंती, पुण्यतिथी आणि पौर्णिमेला लाखो भाविक नतमस्तक होण्यासाठी येत असतात. बापूंचे नातू जनार्दन महाराज हे पुजारी आणि मंदिर ट्रस्टचे काम ह्या ठिकाणी पारदमध्ये सांभाळतात. आज बापूंची 118वी जयंती सर्वत्र उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली. त्यानिमित्त ठिकठिकाणी महाप्रसादाचे आयोजन सुद्धा करण्यात आले होते. तर पारद येथे 118 किलोचा केक आणल्याचे खात्रीलायक वृत्त मिळाले आहे. आज लोभिवंत महाराज
यांची 118वी जयंती अत्यंत जल्लोषात व उत्साहात साजरी करण्यात आली.